डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे महासंचालक डॉक्टर सुनील वारे यांची भेट घेत निवेदनाद्वारे अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंगणे, महासचिव ॲडव्होकेट अमित कुमार कोथमिरे यांनी विद्यार्थी जात पडताळणी प्रकरणे निश्चित ठराविक कालमर्यादेत निकाली काढण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्रातील 11-12 वर्गात विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व भविष्यात वैद्यकीय अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, नर्सिंग, MBLL, ALLB आदी व्यावसायिक महाविद्यालयात अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, OBC, SC, NT आदी प्रवर्गाच्या आरक्षणातून प्रवेश घेण्यासाठी वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते। त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून विद्यार्थी व पालकांची गैरसोय होऊ नये, कोणाचेही जात वैधता प्रमाणपत्र अभावी शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी विद्यार्थी जात पडताळणी प्रकरणे CET, NEET विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच निश्चित ठराविक कालमर्यादेत जुलै अखेर निकाली काढण्याबाबत उचित निर्देश जिल्हास्तरीय जात पडताळणी समित्यांना देण्यात यावेत। तसेच अनेक कुटुंब जवळपास 40-50 वर्ष मुंबई, पुणे, नाशिक व अन्य ठिकाणी पोटा पाण्यासाठी स्थलांतरित झालेले आहेत, तर काही महिला कौटुंबिक कलहातून घटस्फोट झाल्यानं माहेरी स्थायिक झाल्याने त्यांच्या 3-4 पिढ्यांचा जन्म, शिक्षण, विवाह आदी झालेले आहेत। त्यांनी किंवा त्यांच्या पुढील पिढ्यांसाठी शिक्षणासाठी, घरकुलासाठी, नोकरी आदी कारणांसाठी कायद्याच्या अज्ञानपणामुळे जात प्रमाणपत्र काढलेले आहेत, तर अनेक जणांची जात पडताळणी प्रमाणपत्र होऊन वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेली आहेत। यामुळे वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ही अट शिथिल केल्यास विद्यार्थी पालकांची गैरसोय दूर करण्याबाबत उचित निर्णय घेऊन कार्यवाही करण्याबाबत जिल्हास्तरीय जात पडताळणी समितींना निर्देश द्यावे ही विनंती करण्यात आलेली आहे। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी योगेश घोलप, मुख्य संपादक, नाशिक।